महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिक महापालिकेच्या महासभेत भाजपचे सुधाकर बळगुजर आणि अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यात झालेल्या शाब्दिक वादानंतर वातावरण चांगलेच थापले. या प्रकरणावर उपमहापौर विलास शिंदे यांनी सभागृहात आपली भूमिका स्पष्ट केली. शिंदे म्हणाले, सभागृहाची प्रतिष्ठा जपणे ही सर्व सदस्यांची जबाबदारी असून वैयक्तिक वाद किंवा शिवेगाळ योग्य नाही. लोकप्रतिनिधींनी संयम राखून जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले. नवीन नाशिक प्रभाग समितीमध्ये मीटिंगमध्ये जो काही प्रकार घडला तो प्रकार मीडियाच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर देशभर पोहोचला. उपमहापौर या नात्याने मला सुद्धा अनेक क्लिप आले, अनेक फोन्स आले आणि जो काही प्रकार निदर्शनास आला तो अतिशय निंदनीय होता. कारण त्या ठिकाणी एक महिला आपलं प्रभागातील समस्या त्या ठिकाणी सभापतींसमोर व्यक्त करत असताना काही सिनियर सदस्यांनी ज्या भाषेमध्ये, आरोग्यच्या भाषेमध्ये जी काही शिवीगाळ झाली ती न शोभणारी आहे. या नाशिकला कदाचित या नाशिकचा इतिहास त्यांना ज्ञात नसावा. या नाशिकला एक वेगळा ऐतिहासिक, धार्मिक, शैक्षणिक आणि साहित्यिक असा वारसा आहे. कुसुमाग्रजांचा वारसा आहे. या नाशिक महानगरपालिकेला आपण जर बघितलं असेल, स्वर्गीय शांतारामजी बापू वावरे असतील, तुम्हाला सांगतो उत्तमरावजी ठिकले असतील, कांबळे साहेब असतील, अजून दौलतराव आहेर साहेबांसारखे मंत्री झाले, दशरथ पाटील असतील, महापौर झाले. अशा अनेक वारसा या शहराला काहीतरी वेगळी ओळख त्यांच्या कामातून आपण मिळालेली आहे. आणि असं असताना आता आपण सिंहासनाच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो आहोत आणि हे सगळं करत असताना ह्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुमित्राताई पवार असतील, राज्यात, केंद्रात आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून साधारणतः 30 ते 35 हजार करोड रुपयाचा निधी या नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी याचं काम सुरू आहे. या शहराचं नेतृत्व प्रथम नागरिक म्हणून आमच्या हिमगौरीताई आडके करतायत. त्या महापौर आहेत. आयुक्त मनीषाजी खत्री आहेत. या महापालिकेमध्ये 67 महिला सन्माननीय सदस्य आहेत. या महापालिकेमध्ये 3 ते 4 सन्माननीय उपायुक्त महिला आहेत. आणि याही पलीकडे जाऊन या शहरात काम करत असताना, ही शहराची ओळख ही वेगळी असताना या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आणि असं असताना काल जो काही प्रकार झाला, मला असं वाटतं हा निंदनीय आहे, हा खेदजनक आहे. यामुळे या शहराची मान शन्मेने खाली झुकेल असा हा प्रकार आहे. आणि हा प्रकार भविष्यामध्ये होऊ नये म्हणून या ठिकाणी अनेक नागरिकांनी आम्हाला फोन केले. मग आज या ठिकाणी महासभा सुरू होत असताना माझ्या पत्रावरती सन्माननीय दिनकर अण्णा पाटील, सन्माननीय बंटीभाऊ तिदमे, अजयजी बोरस्ते, जॉयजी कांबळे अशा अनेक सदस्यांनी त्या ठिकाणी आपल्या भावना सुद्धा सभागृहामध्ये त्या ठिकाणी व्यक्त केल्या. आणि असा प्रकार भविष्यामध्ये होऊ नये अशा सुद्धा त्या ठिकाणी आमच्या भावना व्यक्त केल्यानंतर सन्माननीय महापौर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती रुलिंग दिलेलं आहे की जो काही प्रकार झाला तो निंदनीय आहे, तो कोणाला न शोभणार आहे. याच्यामुळे शहराची मान ही शर्मेने खाली जाणारच आहे. परंतु काही दिवसापूर्वी आपण जर प्रकार बघितले ते दररोज 10-15 दिवस झाले का काहीतरी नाशिकची बातमी कुठेतरी येते मीडियाच्या माध्यमातून, नाशिक शहराला कुठेतरी गालबोट लागण्याचा त्या ठिकाणी प्रकार होतो. परंतु हे प्रकार आता नाशिक शहर म्हणून आम्ही कोणी या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रकार सहन केले जाणार नाही, खपवून घेतले जाणार नाही. हा नाशिकचा नावलौकिक वाढवण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत, प्रयत्नशील आहोत आणि आम्ही ते प्रयत्न करू. माननीय महापौरांनी जे रुलिंग दिलं ते अतिशय चांगलं होतं की यापुढे असा जर प्रकार झाला तर तो कोणी सदस्य कुठल्याही पक्षाचा असू द्या त्याकरिता 6 महिन्याचं निलंबन हे केलं जाईल. ते खपवून गेलं जाणार नाही. आणि आजचा जो कालचा प्रकार झाला त्याचे आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो. सभागृहातील या घडामोडीमुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापल्याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.